नमस्कार मित्रांनो, आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे। बटाटा, 2 बटाटे आहेत, नंतर बीट आहे, शिमला मिर्च आहे, फ्लावर आहे, गाजर आहे, फरसबी आहे आणि वाटाणे आहेत। यांना आपण साधारणतः 3 ते 4 शिट्या देणार आहोत उकडून, आणि पुढील प्रक्रिया आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। मित्रांनो, व्हेजिटेबल्स आपण मिक्स करणार आहोत। सर्व चिरून झाल्यावरती एक कुकरचा डब्बा घेणार आणि त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स मिक्स करणार आहोत। सर्वांना प्रश्न पडला असेल की बीटरूट का टाकला आहे आपण पावभाजीमध्ये। युजली जे आपण पावभाजी बाहेर खातो त्यामध्ये बीटरूट नसतो, पण बीटरूट हा एक नैसर्गिक कलर यावा भाजीला म्हणून आपण बीटरूट टाकलेला आहे। शारीरिकदृष्ट्या जे बाहेरून केमिकलवाला कलर टाकतात ते शारीरिकदृष्ट्या चांगलं वाटत नाही, म्हणून आपण एक बीटरूट टाकून त्याला नैसर्गिक कलर देणार आहोत। आणि पुढील प्रक्रिया आपण साधारणतः कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या देऊन त्याला उकडून घेणार आहोत। आपल्याला युजली कुकरमध्ये टाकायचे, थोडंसं पाणी घेऊन साधारणतः 3 शिट्या आपल्याला द्यायच्या आहेत। मित्रांनो, आपण बघू शकता की व्हेजिटेबल जे आहेत ते आपण उकडून झालेले आहेत। आपल्या 3 शिट्या आपण दिलेल्या आहेत, त्याला थंड व्हायला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत। आता आपण त्याला मॅश करणार आहे। प्रॉपरली आपल्याला मॅश करायचे। साधारणतः 5 मिनिटं आपल्याला मॅश करत राहायची। त्याला प्रॉपर मॅश झाल्यावरती मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। मित्रांनो, आपण याला पूर्णपणे मॅश करून घेतलेलं आहे। पूर्ण व्हेजिटेबल प्रॉपर मॅश केलेलं आहे। पुढची प्रक्रिया अशी असणार, आपण त्याला फोडणी देणार आहोत। पहिला आपण ऑइलचा यूज नाही करणार आहे, बटर यूज करणार आहे। अमूल बटर यूज करून मग आपण फोडणीची प्रक्रिया चालू करणार। थोडंसं बटर टाकून झाल्यावर आपण टोमॅटो, ऑनियन, कढीपत्ता याचा उपयोग करणार आहोत फोडणीसाठी। आता आपण राई टाकलेली, याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। मी सांगायला विसरलो, हे जी पावभाजी आपण बनवते ते 4 ते 5 जण इझिली खाऊ शकतात। क्वांटिटी आम्ही चांगलीच बनवलेली आहे। कांद्याला आपल्याला पूर्णपणे थोडंसं ब्राऊन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला हेच करायचं, थोडंच राहायचं। कांद्याला आपण बघू शकतो ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट ॲड केल्यावर थोडंसं ढवळणार आपण, मग आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो आपण ॲड केलेलं आहे। टोमॅटोला साधारणतः आपल्याला 10 मिनिटं तरी 5 ते 10 मिनिटं तरी वाफेवरती शिजून घ्यायचं आहे। गॅस स्लो करायचं आहे, मग आपण बाकीचे व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत। मित्रांनो, 10 मिनिटं आपण टोमॅटो कांद्याला जे वाफ देऊन शिजून घेतलेलं आहे। आता आपण लास्ट फायनल प्रक्रिया स्टार्ट करूया। त्यामध्ये आपण स्टार्टिंगला टाकणार आहोत हळद, 1 छोटा चम्मच हळद टाकणार आहोत। मग लाल तिखट टाकणार आहोत आपण 1 चम्मच। थोडासा पावभाजी मसाला ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ,
ही आपली फायनल स्टेप असणार आहे. आता आपण मॅश केलेली जी व्हेजिटेबल्स होती ते आपण ॲड करणार आहोत फायनल. आता आपण जे मॅश केलेले व्हेजिटेबल्स होते ते त्या टोमॅटो आणि ऑनियनच्या पेस्टमध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. ही फायनल स्टेप आहे आपली. पाच मिनटं आपण आता वरती एक झाकण ठेवणार आहोत आणि शिजून देणार आहोत. मग आपली पावभाजी रेडी असेल. मित्रांनो 10 मिनटानंतर आपली पावभाजी रेडी झालेली आहे. टोटल टाईम लागलेला आहे पावभाजी बनवायला अप्रॉक्स 30 मिनिट्स, 30 to 35 मिनिट्स. आता फायनल हे आहे की आपल्याला फक्त गार्निशिंग करायचे. आपण ते कोथिंबीर वरून टाकून त्याला प्रॉपरली गार्निश करू. ही आपली तयार झालेली आहे पावभाजी.